हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण मेन फॅब्रिक घेतलंय, पेपर घेतलाय। कटोरी ब्लाऊज म्हटले की डायरेक्टली कपड्यावरती आपल्याला कटिंग करता येत नाही, आपल्याला हवंय पेपर पॅटर्न। तर पेपर पॅटर्न कसं काढायचंय, आधी आपण कटोरीचा जो पुढचा पार्ट आहे आपण तो कट करणार आहोत। त्यानंतर मी तुम्हाला मेन फॅब्रिकवरती पूर्ण ब्लाऊज इथे कटिंग करून दाखवणार आहे। तेवढ्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला कटोरी ही कशी वाढवायची किंवा कुठल्या साईजसाठी मेजरमेंट पूर्ण ब्लाऊजचं कसं घ्यायचं हे आपल्याला लक्षात येईल। तर इथे मी अगदी बेसिक न्यूजपेपर म्हणा किंवा अतिशय खराब न्यूजपेपर जो की पूर्णपणे चुरगळलेला आहे असा आहे। म्हणजे एक साधी गोष्ट आहे की पेपर पॅटर्न जमा करून ठेवण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली कुठल्याही वेळेला याला काढू शकता। एवढ्यासाठी फक्त आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आपला। तर पेपर पॅटर्न आपल्याला काढायचे, तर आधी तर या पॉइंटला बघा एक लाईन ड्रॉ करून घेते। त्या लाईन ही कसली असणार आहे, पेपर पॅटर्न रेडी करून आपण मेन फॅब्रिकवर ठेवून मग आपण इथे कट करणार आहोत। त्यासाठी एक फक्त जिथून आपण कापड फोल्ड करतो त्याची ही लाईन समजायची आहे। तर या लाईन पासून आपण ब्लाऊजची उंची जेवढी आपल्याला उंची हवी आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। आता या पॉइंटला मला 13.5 ब्लाऊज हे तयार हवंय, तर यात आपण घेऊया 14.5 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा। 1 इंच एक्स्ट्रा आपण घेतलंय। शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय या पॉइंट पासून 5.5 इंचावरती। जर तुम्हाला इथे मार्करने आकार दिलेला दिसत नसेल तर जे पॉइंट लिहून देते ते फक्त लक्षात घ्यायचे, त्यानुसार तुम्हाला कटिंग करायची। सोपी पद्धत आहे। पेपर पॅटर्न आपण इथे काढतोय कटोरी ब्लाऊज साठीचा। मुंड्याची जी उंची आहे या पॉइंट पासून आपण लाईन घ्यायची 6.5 इंचावरती। ब्लाऊज आपलं 36 साईज साठी आपण कटिंग करतोय। 36 जरी म्हटली तर तुम्हाला 37, 35 या साईज साठी कटोरी चालणार आहे। तेवढ्यासाठी आपण हे कटोरी किंवा पॅटर्न फ्रंट साइड आपण काढतोय। 6.5 मी मुंड्याची उंची घेतली आहे। जे पॉइंट आपण टाकतोय त्याचं तुम्ही इथे लिहून घ्या, जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल। आता या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट, जसं की तुम्हाला म्हटले 36 इंचाचा चेस्ट घेर आहे। नोट वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि आपण तयार करतोय फिक्स मेजरमेंट साठी कटोरी ब्लाऊजचं। तर यासाठी मार्जिन आपण घेतोय 1.5 इंचावरती। 2 इंच एक्स्ट्रा घेतले नाही मी, यात आपण फक्त 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय। आता बघा या पॉइंटला मी तुम्हाला सांगेन की वेगळं कमरेचं मेजरमेंट न टाकता इथे तुम्हाला सरळ लाईन ड्रॉ करायची आणि हा जो पॉइंट आहे जो आपण एक्स्ट्रा घेतलाय याला आपल्याला सरळ या पॉइंट पर्यंत ड्रॉ करायचं, कारण खाली आपली योगपट्टी निघते। एक्स्ट्रा तिला न वाढवता आपण याच पॉइंटला ती रेडी आपली असणार आहे। आता गळ्याचा जो घेर आहे, गळ्याचा घेरा घ्यायचा आपल्याला 2.5 इंचावरती। 2.5 इंचावरती आपण गळ्याचा घेरा घेतलाय। पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला या पॉइंटला 6.5 इंचावरती। खाली पण आपल्याला 2.5 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आता याचं मेजरमेंट आपण कसं घ्यायचंय, तर या पॉइंट पासून जो की आपला कटोरीचा आकार बनणार आहे या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला इथे 5.5 इंचावरती। 5.5 वरती आपण याचं सुद्धा मेजरमेंट घेतलंय आणि इथून जो आपला कटोरीचा आकार बसतो त्याला गोलाई आपल्याला या पॉइंटला द्यायची। ही गोलाई दिली। आता बॅक साईडचं जे आपलं असणार आहे फ्रंटची जी आपण गोलाई देतो साईड पट्टीला, तिला या पॉइंटला 1 इंच बाहेर द्यायची आहे आणि इथून आतमध्ये म्हणजे की साईड पट्टीचा घेर तो असणार आहे 2.5 इंचावरती। पूर्ण मेजरमेंट आहे 2.5 इंचाचं। 1, 2 आणि तिसरं माप आपल्याला द्यायचं। तर ते कसं घ्यायचंय, या पॉइंट पासून 3.5 इंच जिथे की आपली हुकपट्टी आयपट्टी लागते त्या पॉइंटला 3.5 इंच आणि या पॉइंटला घ्यायचंय 2.5 इंचावरती। आता जे आपण मेजरमेंट टाकून घेतले ते लिहून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल। या पॉइंटला 3.5 इंच, या पॉइंटला 2.5 इंच। आता जे आपण माप टाकली आहे तिरकसची, योगपट्टीसाठी आपण तिरकस या पॉइंटला जॉईन करून घ्यायचंय। हा व्हिडिओ एवढा बेसिक आहे की जे नवीन शिकताय त्यांना सुद्धा कळेल। ज्यांना डायरेक्टली अजूनपर्यंत ज्यांनी कटिंग बघितली त्यांच्या कदाचित हे लक्षात येणार नाही, पण जेव्हा आपण याला कापडावर कट करायला घेऊ तेव्हा हे लक्षात येईल। आता मी असं का फिरवलं, जे नवीन शिकतात त्यांचा प्रॉपर आकार यायला हवा। हा जो पॉइंट आहे आपल्याला याला फक्त पकडायचा आहे आणि जे आपलं फिक्स माप आहे त्यापासून आपल्याला आकार द्यायचा आहे बस या पॉइंट पर्यंत। आता याचं मेजरमेंट कसं घेतलं, या पॉइंट पासून आपण हवंय 3 इंच। आता मला सवय त्यामुळे मी डायरेक्ट हात टाकला। तुम्हाला मात्र बघा आता प्रॉपर मेजरमेंट कसं, हे 3 इंच यायला पाहिजे या पॉइंट पर्यंत।
हे आलं ते इथून फिक्स जो 9चा माप घेतलं ते, आणि हा आकार आपल्याला परफेक्ट यायला हवा. नाही आला तर ब्लाऊजला जी पुढे गुढी किंवा चुनी जो प्रकार घडतो तो या कारणामुळे घडतो. तर बघा हे एक माप झालंय. आता याचं आपण करायचं काय, जे आपण हे माप घेतलंय याचं काढायचं आहे सेंट्रल पॉईंट, म्हणजेच की मध्य काढायचं आहे. तर आता या पॉईंटला हे मेजरमेंट दाखवते आपल्याला एक 11 इंचावरती. आता 11ला हे दाखवते त्याचं सेंट्रल पॉईंट काय काढायला पाहिजे आपण बघा. आता या पॉईंटला 5.5 इंचावरती याचा घेतलाय आपण मध्य घेतला. याचा 1 2 3 तिघे पॉईंट मॅच करूया. आता यात महत्वाचं काम, योगपट्टी रेडी आहे, साईड पट्टी रेडी आहे, कटोरी वाढीव करायची. तर यासाठी काय करायचं, आधी महत्वाचं काम सांगेन तुम्हाला. तुम्ही टेप घेऊन अर्धा इंच, इथे अर्धा इंच म्हणण्यापेक्षा या ज्या टेपच्या ज्या अर्धाला एक लाईन आपण इथे कमी करूया. 1 2 3 आणि सुरुवातीचे 4, याचे 4 लाईनी आहेत ना, या पॉईंट पासून इथे एक पॉईंट द्यायचा आहे. का द्यायचा आहे, याला तिरकस डाऊन करायचंय. तिरकस यासाठी डाऊन करायचं की शोल्डर जो उतरण्याचा प्रॉब्लेम होतो, मुख्य कारण हे जे आपण जेव्हा पण तुम्ही पेपर पॅटर्न जेव्हा तयार कराल किंवा जेव्हा तुम्ही करून ठेवाल त्यासाठी आपल्याला हे तिरकस इथे डाऊन करायचंय. हे रेडी आपलं ओके. यात फक्त आपल्याला कटोरी वाढवायची. तर याची कटिंग बघा, ज्यांना पेपर ड्रॉ केलेलं दिसत नाही निदान कटिंग लक्षात घ्यायची आपण कुठल्या पद्धतीने करतो. जो यातला कामाचा पार्ट आहे तो आपण साईडला आधी करून घेऊया, नंतर आपण कटोरी आपली वाढवून घेऊया. जे नवीन शिकतात त्यांना प्रश्न पडला असेल की अरे देवा सिंगलच पार्ट निघाला. सिंगल पार्ट निघालाय, कापड डबल ठेवा म्हणजे की दोघे साईडचे पार्ट येतील. अगदी घरात पेपर नाहीये, न्यूजपेपर नाहीये, कशात काही बांधून आले तो जरी वापरला तरी काही हरकत नाही, फक्त त्याला हाताने व्यवस्थित प्रेस करा. स्पेशल कार्डशीट पेपर हवा असं काही कंपल्सरी नाहीये यात. फिक्स माप सांगेन. साईड पट्टी रेडी आहे, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा वाढवायचं नाही. योगपट्टी रेडी आहे, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा वाढवायचं नाही. कटोरी जी आहे ती मात्र आपण एक्स्ट्रा वाढवायची आहे. आता यात मी पॅटर्न तर तयार करते. बॅक साईड, फ्रंट साईड, स्लीव डायरेक्टली आपण कापडावरती कट करणार आहोत. फ्रंट साईड मात्र आपण पेपर पॅटर्न यूज करणार आहोत. तर यासाठी आपल्याला परत न्यूजपेपर हवा आहे. न्यूजपेपरमध्ये आपण घेऊन याला वाढवूया. आता यात आपण तिथे मी वहीचं पान घेतलंय, कटोरी वाढवायची, कटोरी माप लिहायची. न्यूजपेपरवर तुम्हाला लक्षात येणार नाही, प्लेन मी नोटबुकचा कागद घेतलाय. आहे तशी कटोरी आधी ड्रॉ करून घ्यायची. एक्स्ट्रा कुठल्या प्रकारचं वाढवायचं नाही, फक्त आहे तशीला ड्रॉ करा. परफेक्ट कटोरीचं जर तुम्हाला यात माप बघायचंय, या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची कटोरीची. आता कटोरी आपली ड्रॉ करून झाली. कटोरी ड्रॉ करून झाली. आता जो आपला हुकपट्टी आयपट्टीवाला पॉईंट आहे, म्हणजेच की या पॉईंटला हिला वाढवा 1.5 इंच, म्हणजेच की इथे या पॉईंटला हिला वाढवा 1 इंच. या पॉईंटला दोघे पॉईंटने आपण वाढवले. इथे 1, या पॉईंटला 1.5. हे झालंय. आता याचं काय करायचं आपल्याला, पूर्ण या पॉईंट पासून ते एवढं याचं मेजरमेंट घ्यायचंय. आता या पॉईंटला बघा, याचं जे मेजरमेंट आहे या पॉईंटला हे मेजरमेंट दाखवते आपल्याला 8.5 इंचावरती. तर याचा आपल्याला सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. तर 4.25 वरती एक पॉईंट ड्रॉ करूया आणि याला इथे खाली 1.5 इंच वाढवायचे टक्ससाठी. याला पण आपण इथे 1.5 इंच वाढवलंय. सध्या सरळ लाईन ड्रॉ करूया. नंतर आपल्याला या पॉईंटला काय करायचंय, तिघे पॉईंट मॅच करायचे. आता बघा, या पॉईंटने आपण एक्स्ट्रा टक्ससाठी वाढवले. आता इथे जे आपण गळ्यासाठी वाढवतोय याला कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न वाढवता या पॉईंटने सरळ मॅच करायचंय आणि या पॉईंट पासून याला आपल्याला या पद्धतीने किंचितसं या पद्धतीने वाढवायचं आपल्याला. आता कटोरीचा आकार ड्रॉ करून झालाय. कटोरीचा आकार ड्रॉ करून झाल्यानंतर टक्स कितीचा घ्यायचा आपल्याला, तो या पॉईंट पासून
2.5 इंचावरती आपल्याला उभा टाक घ्यायचा आहे, म्हणजेच की या पॉईंटपर्यंत. आडवा किती घ्यायचा आहे, जो आपण इथे वाढवला आहे 1.5 इंच, तो या पॉईंटपासून घ्यायचा आहे 1.5 इंच आणि या पॉईंटपासून घ्यायचं आहे 1.5 इंच. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की त्या पॉईंटला 1.5 घेतला, या पॉईंटला 1च घेतला, मग या पॉईंटपासून कसं आपण 1.5 घेतला. कापड आहे जेव्हा आपण याला कट करतो, टक्स टाकल्यानंतर एका पॉईंटला हा अर्धा इंचने लूज होतो, वाढतो, त्याच्यामुळे अर्धा इंचने आपण कमी न घेता दोघंही पॉईंटला मी इक्वल घेतला आहे 1.5 इंच. या पॉईंटपासून 1.5 आणि या पॉईंटपासून 1.5 उभा जो घेतला आहे तो आपण घेतला 2.5 टक्स. आता कटोरीची आपण कटिंग करून घेऊया. बरोबर पॉईंट दोघं मॅच करायचे, सेंट्रल पॉईंट द्यायचा आहे, उभा टाक. या पद्धतीने आपल्याला कटोरीचा टाकून घ्यायचा आहे दोघंही पॉईंटला. कटोरी रेडी आहे. आता जसं की तुम्हाला म्हटले की आपण आता मेन फॅब्रिकवरती आपल्याकडे पेपर पॅटर्न रेडी आहे, पण बॅक साईड किंवा स्लीव कशी कट करायची ते शिकायचं आहे. आता ज्यांना पेपर पॅटर्न बघताना बरेचसे प्रश्न पडले असेल त्यांच्यासाठी पूर्ण ब्लाऊज इथे एकाच वेळेस कट होणार आहे, त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. चेस्ट वाईज कापडची डबल घडी घालायची आहे. चेस्ट वाईज डबल घडी म्हणजे काय, चेस्ट आहे आपली 36 इंचाची, 9 याचा चौथा पार्ट आहे, त्यात 2 इंच एक्स्ट्रा ऍड करायचे, त्यानुसार कापड इथे फोल्ड करायचं. 9, 10 आणि 11 इंचाची आपल्याला डबल घडी हवी. साडे 10 सॉरी आपण पूर्ण या पद्धतीने कापड ठेवलंय, हाताने प्रेस करायचं आहे. यात आपल्याला चॉकचा आता आपण वापर करूया. आता शोल्डर पॉईंटला आपल्याला पाठीमागचा पार्ट कट करायचा आहे. शोल्डर पॉईंट एका लेवलमध्ये ड्रॉ करा या पद्धतीने.